आज इथे सांडग्याची भाजी करणार आहे जेवणासाठी. हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मी नाश्ता करायला घेतला होता. ब्रेडचे पोहे केले होते मस्तपैकी आणि बदाम वगैरे जे भिजत घातले होते ते. आणि नाश्त्याचा टाईम आहे तो मी टाईम असतो, त्यामुळे मी जास्त काही शूट वगैरे करत नाही तेव्हा. त्यानंतर मशीन वगैरे लावून घेतली. आज इथे सांडग्याची भाजी करणार आहे जेवणासाठी. चपात्या करून झालेत मगाशीच. तर सांडगा भाजून घेतला आहे. आता ह्या कांद्यावर फोडणी टाकते. तुम्ही पण सांडग्याची भाजी करता का ते मला नक्की सांगा. आणि ह्याची काही रेसिपी दाखवत बसत नाही आहे मी, फक्त भाजी करून घेते. त्यानंतर संध्याकाळी आज उत्तप्पा करणार आहे, त्यासाठी इथे तांदूळ वगैरे भिजत घातलेले आहेत, ते बारीक करणार आहे. रात्री तांदूळ, डाळ आणि पोहे भिजत घातलेले. तर ह्यात प्रमाण असं आहे उत्तप्प्याचं की 4 वाटी तांदूळ असेल ना, तर 2 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि पोहे 1 वाटी असं घ्यायचं. पण मी तेवढं घेतलेलं नाही. मी 2 वाटी तांदूळ, छोटी वाटी आहे माझी, ती 2 वाटी तांदूळ घेतली आहे. आणि 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे घातले थोडेसे त्याच्यात. आणि पोहे अर्धी वाटी असं भिजत घातलेलं आहे. आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते. त्याप्रमाणे जर का तुम्ही केलेत ना उत्तप्पा, आपले बोलली बघायची मी चुकून, उत्तप्पा करायचा आहे. तर उत्तप्पा खूप छान होते चवीला वगैरे. करून घेते. थोडंसं पाणी आपण घालू शकतो बारीक करताना. आणखी त्याचं पीठ आहे ते असं एकदम घट्ट नसते तर पातळ पण नसतं. असं बारीक झालेलं आहे व्यवस्थित. त्याप्रमाणे मी आता सगळं बारीक करून घेते पीठ. बारीक करून घेते संध्याकाळी करून घेते. लोणी ते हलवून घ्यायचं आहे. दही भिजून लावलेलं. आता याचं लोणी काढते आणि तूप करून घेते. वळा आलेला आहे. हा पडवायला ठेवते आणि भांडी आहेत ना ती धुवून घेते. गरम पाणी ठेवलेलं असलं त्याने आता स्वच्छ धुवून घेते.
त्यानंतर इथे संध्याकाळी चटणीसाठी ना खोबरं खवणून ठेवलं. म्हटले खवणून ठेवलं की पटकन करता येतं, म्हणून मग जास्तीचंच खवणून ठेवलं. ह्याला खवणी म्हणतात. ही आमच्याकडे आहे, तुमच्याकडे पण आहे का कमेंट करून सांगा तुम्ही. ते कडवून झाले, चांगला अर्धा डबा तूप झाले आणि ही भांडी पण घासून झालेली आहेत. जी सकाळची जेवणाची होती ती आता जेवल्यावर पुन्हा भांडी घासायची. इथे ह्याच्यात तूप कडवलं होतं आता खोबरं राहिलेलं आहे ते खवणून घेते. अजून एक वाटी खवण्याची, त्यात लगेच खवणून घेते. किती मस्त फर्मेंट झालेलं आहे, किती फुगलं आहे ते बघितलं ना. सकाळी अर्ध पातेलं होतं हे, आता छान असं फुगून आलं आहे. मीठ घालून घेते आणि उत्तप्पा करून घेते. सांबर करून झालेलं आहे मस्तपैकी. आणि इथे चटणी करून ठेवली आहे. आता इथे उत्तप्पा करून घेते. त्याच्यासाठी कांदा टोमॅटो चिरलेला आहे वर टाकायला, आणि ते चीज आणि बटर. तर मी करून घेते पटकन उत्तप्पा, दाखवते तुम्हाला करताना. मीठ टाकून घेतलं आहे चवीपुरतं, आणि थोडीशी साखर टाकायची म्हणजे छान कलर येतो. मेथीच्या दाण्याने पण येतो, पण साखरेने पण छान असा कलर येतो त्यासाठी. श्रीला काय आमच्या कांदा टोमॅटो वगैरे आवडत नाही, त्यामुळे त्याला बिन कांदा टोमॅटोचं करायचं आहे. जर का तुम्हाला सगळ्यांनाच कांदा टोमॅटो आवडत असेल तर डायरेक्ट पिठात जरी टाकलं ना तरी पण चालतं, आणि वरून पण छान लागतं. छान ब्राउनिश कलर आला आहे बघा. आता एखाद मिनटं फक्त तिकडच्या बाजूने होऊन द्यायचं आणि काढून घ्यायचं. चीज किसून घ्यायचं. करून झालं आहे आपला, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ह्याची साहित्य वगैरे देते तुम्हाला, तर नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि खूप छान होतो हा चवीला. तर आता मी गरम गरम करून घेते आणि शिवला पण देते आणि त्यांना पण खायला देते. आवरून झाले आता सगळं, जेवण वगैरे कट्टा आवरून झालेलं आहे. आणि आजचं जरी भागलं असलं तरी आता उद्यासाठी बदाम भिजत घातलेले खाण्यासाठी, आणि मटकी जी की परवाला होईल. श्रीने हे ड्रॉइंग काढले छान असं. त्याला काय पुट्टा भेटला की ते कामच चालू असतं, हे की नाही. पेपर कसा होता सांग? सोपा होता ना. उद्या कोणता पेपर आहे?
मराठी आणि झाला अभ्यास? हो. बघायचं ना. तर ह्या नोटवर आम्ही आजचा ब्लॉग संपवतो आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटू आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. बाय कर.